सिनेमा संपला आणि ते म्हणाले की हा सिनेमा ऑस्करच्या लायकीचा झालेला आहे. एकही ह्याच्यात कमतरता नाही आहे. टेक्निकलीसुद्धा इतका सुंदर सिनेमा झालेला आहे. हा तुमचा सिनेमा ऑस्करला जाईल, हे त्यांचे शब्द होते. म्हणजे मी त्यांना म्हटलं, मला तुमचं खरं आणि परखड मत हवं आहे. जिथे चुकलं आहे ते मला चुकलं आहे म्हणून पण सांगा. तर ते म्हणाले, मी खरंच सांगतो की ह्याच्यात काहीही दोष काढण्यासारखं नाही. आता जे फायनल टचअप आहे ते तुम्ही करा. त्यानंतर हा चित्रपट महेश मांजरेकरजीने पाहिला. महेश मांजरेकर म्हणाले, माझ्या अंगावर शहारं आलं हा चित्रपट बघून. इतका अप्रतिम चित्रपट झालेला आहे, कुठेही काहीही दोष काढण्यासारखं नाही आहे. हा चित्रपट तुला ॲवॉर्ड मिळवून देणार. नॅशनल ॲवॉर्ड तर कुठेच गेलं नाही, हे त्यांचे शब्द. मी 2-3दा अचानक थिएटरमध्ये गेले, बघितले तर 4 ते 5 माणसं होती. तर आणि ज्या तऱ्हेने रिस्पॉन्स आला त्याने मला खूप वाईट वाटलं की अरे, मी एवढे 6-7 कोटी घालून हा सिनेमा बनवला आणि मला 6-7 हजार पण मिळत नाही आहेत. परंतु तेव्हाच एक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बँगलोरला झाला आणि श्यामच्या या चित्रपटात 10 लाखाचा चेक मिळाला बेस्ट फिल्म म्हणून. कारण मी ह्याच्यात खूप पैसा घालवला आहे. मला समजतं आहे की माझं किती नुकसान झालं आहे, पण हे नुकसान सगळं एका नॅशनल ॲवॉर्डने मला जे नाव मिळालं आहे त्याच्यात सगळं भरून आलं आहे असं मी समजते. बहुत खुश हूँ और मैं चाहती हूँ कि आपका भी मुंह थोड़ा मीठा करें. मैं बहुत डरती हूँ. मैं हमेशा आज कोर्स किया है, मैं हमेशा वो साइड रहती हूँ. आज मैं ये बाजू, इसलिए मैं डरती नहीं हूँ. 24 साल तक मैं न्यूज़ पढ़ती थी बॉम्बे दूरदर्शन पर, इसलिए डरने वाली चीज़ नहीं हूँ. आपको जो चाहिए आप पूछ सकते हो. श्यामची आईला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर पुन्हा ही मूवी प्रेक्षकांसाठी रिलीज करायचा प्लॅन आहे का थिएटरमध्ये? छान प्रश्न विचारलात. मला हा प्रश्न प्रत्येक कॉन्फरन्समध्ये विचारला जातो, प्रत्येक मुलाखतीत विचारला जातो. मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते. हा सिनेमा पुण्याला चाफळकरांचं थिएटर आहे, मल्टिप्लेक्स आहे, तिथे लागला होता आणि ते मला म्हणाले होते, इतका सुंदर सिनेमा आहे मॅडम, मी हा सिनेमा 1 महिनाभर तरी इथून काढणार नाही आणि हा सिनेमा मी एका स्क्रीनला ठेवणार. परंतु एका आठवड्यातच त्यांनी तिथून चित्रपट काढला. जेव्हा त्यांनी काढला मला खूप वाईट वाटलं. मी त्यांना म्हटलं, का हो, तुम्ही तर म्हणाला होतात मी काढणार नाही, इतका छान चित्रपट आहे, लोकांनी बघायला पाहिजे. तर ते म्हणाले, मॅडम काय करू. त्याच वेळेला एक मोठ्या बॅनरचा हिंदी चित्रपट आला आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या स्क्रीनला आमचा चित्रपट लावा. म्हणून तो चित्रपट तिथून काढावा लागला. आता माझं थिएटरही होतं बरं का, महाराष्ट्र गोवा बॉर्डरला. त्यामुळे ते मॅडम तुमचं थिएटर पण होतं, तेव्हा तुम्हाला माहिती आहे थिएटर मालकाची दुःख काय आहेत. जर मराठी चित्रपटाच्या एका तिकिटामागे मला 50 रुपये मिळत असतील, तर हिंदी चित्रपटाच्या एका तिकिटामागे मला 200 ते 250 रुपये मिळतात. आता तुम्हीच सांगा व्यावसायिक गणित कसं बसेल. तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केलं असतं. मी काही बोलू शकले नाही. त्यामुळे हा चित्रपट चांगला असूनही, त्याचे रिपोर्ट्स एवढे चांगले असूनही हा चित्रपट सगळ्यांना पाहता आला नाही. उदाहरणादाखल तुम्हाला काही गोष्टी सांगते. तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? मी जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा मी फक्त माझ्या घरातले कोणी कधी शूटिंग बघायला येत नाहीत की आम्हाला भाग घ्यायच्यामुळे कोणालाही इंटरेस्ट नाही. परंतु झाल्यानंतर मी स्पेशल त्या सोहोमध्ये अरेंज केलं होतं. फक्त माझे फॅमिली मेंबर, मी, माझ्या सुना, माझे नातवंड, माझी 2 मुलं
माझ्या नंदा, माझ्या बहिणी, फक्त एवढे मेंबर आम्ही होतो आणि सिनेमा बघत होतो. एका व्यक्तीला फक्त मी बोलवलं होतं, ते म्हणजे उज्ज्वल निरगुडकर. उज्ज्वल निरगुडकर म्हणजे मी तुम्हाला त्यांच्याबद्दल काही सांगायलाच नको. ते एकटे इंडियन आहेत की जे ऑस्करवरती ज्युरी म्हणून काम करतात. तर ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. म्हणून मी त्यांना म्हटलं, उज्ज्वलजी तुम्ही या आणि ही फिल्म कशी झाली आहे ते बघा, तुमचं काय सजेशन आहे, मी काय चेंजेस वगैरे करू का त्याच्यात. कारण सगळे स्पेशल इफेक्ट वगैरे झालेले नव्हते. पहिली झालेली जी कॉपी होती ती त्यांना दाखवली, म्हणजे मी चेंजेस करू शकत होते. सिनेमा संपला आणि ते म्हणाले की हा सिनेमा ऑस्करच्या लायकीचा झालेला आहे. एकही ह्याच्यात कमतरता नाही आहे. टेक्निकलीसुद्धा इतका सुंदर सिनेमा झालेला आहे. हा तुमचा सिनेमा ऑस्करला जाईल, हे त्यांचे शब्द होते. म्हणजे मी त्यांना म्हटलं, मला तुमचं खरं आणि परखड मत हवं आहे. जिथे चुकलं आहे ते मला चुकलं आहे म्हणून पण सांगा. तर ते म्हणाले, मी खरंच सांगतो की ह्याच्यात काहीही दोष काढण्यासारखं नाही. आता जे फायनल टचअप आहे ते तुम्ही करा. त्यानंतर हा चित्रपट महेश मांजरेकरजीने पाहिला. महेश मांजरेकर म्हणाले, माझ्या अंगावर शहारं आलं हा चित्रपट बघून. इतका अप्रतिम चित्रपट झालेला आहे, कुठेही काहीही दोष काढण्यासारखं नाही आहे. हा चित्रपट तुला ॲवॉर्ड मिळवून देणार. नॅशनल ॲवॉर्ड तर कुठेच गेलं नाही, हे त्यांचे शब्द. त्यानंतर आमच्या इथे एक डॉक्टर अविनाश फडके म्हणून एक डॉक्टर आहेत. ते सगळे सिनेमे पाहतात आणि एकदम फिल्मचे दर्दी आहेत. डॉक्टर पॅथॉलॉजिस्ट आहेत, ते त्याच्यातले एक्सपर्ट आहेत. त्यांचे सगळीकडे चेन आहे बघा. त्यांनी हा सिनेमा पाहिला आणि त्यांनी सिटीलाईटची 1000 तिकीटं विकत घेतली. त्यांच्या पूर्ण स्टाफला नातेवाईक सगळ्यांनी हा सिनेमा बघायला पाहिजे, थिएटरमधून हा सिनेमा जाता कामा नये म्हणून वेगवेगळ्या दिवसाची वेगवेगळी 1000 तिकीटं घेतली आणि सगळ्यांना त्यांनी तिकीटं वाटली, जेणेकरून मॅक्झिमम लोकांनी हा सिनेमा पाहावा. असे जयेंद्र साळगावकर कालनिर्णयवाले, त्यांनी बघितला. ते घरी आले आमच्या आणि म्हणाले, अमृता, हा चित्रपट तुला नॅशनल अवॉर्ड मिळवून देणार. म्हणजे ज्या तज्ज्ञ लोकांनी मला हे सांगितलं, त्यामुळे माझ्या भावना खूप उंचावल्या की हा चित्रपट आणि पहिल्यापासून सिनेमा करताना पहिल्या दिवसापासून माझ्या मनात ही भावना होतीच की हा सिनेमा मला ॲवॉर्ड दिला. कारण मला कळत होतं, ज्या तऱ्हेनं तो चित्रपट घडत होता तेव्हा मला लक्षात येत होतं. त्यामुळे मी कुठेही ते करताना कॉम्प्रोमाइज कशातही नाही, जितकं खरं आहे तितकं आपल्याला दाखवायला पाहिजे. जितकं आपल्याला त्या काळात पोचता येईल तेवढं आपल्याला पोचायला पाहिजे. त्यामुळे मी खूप मेहनत घेऊन केली. परंतु प्रेक्षकांचं मी दुर्दैव म्हणेन की त्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही. कारण कुठल्या तरी एका हिंदी मोठ्या नटाचे सिनेमा आले आणि थिएटरमधून माझा चित्रपट उतरवला गेला. परंतु मी त्याच वेळेला म्हटलं होतं, हा रिलीज करूया का. मी 2-3दा अचानक थिएटरमध्ये गेले, बघितले तर 4 ते 5 माणसं होती. तर आणि ज्या तऱ्हेने रिस्पॉन्स आला त्याने मला खूप वाईट वाटलं की अरे, मी एवढे 6-7 कोटी घालून हा सिनेमा बनवला आणि मला 6-7 हजार पण मिळत नाही आहेत. परंतु तेव्हाच एक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बँगलोरला झाला आणि श्यामच्या या चित्रपटात 10 लाखाचा चेक मिळाला बेस्ट फिल्म म्हणून. मला पुन्हा जाणीव झाली की नाही, माझा चित्रपट छानच झालेला आहे. आणि त्यामुळे हळूहळू मनात त्याच वेळेला विचार येत होते की आपण पुन्हा रिलीज करूया का. आणि आता तर अगदी म्हणजे हे मी ठरवलंच आहे म्हणायला हरकत नाही की हा सिनेमा रिलीज करायचा. कारण लोकांना थिएटरमध्ये नव्हता म्हणून बघता आला नाही. पण यावेळेला मात्र मी प्रेक्षकांना विनंती करेन, मी फक्त एका आठवड्यासाठी तो रिलीज करेन एक मोजक्याच थिएटरवर. कसा रिस्पॉन्स देईल, कारण मी ह्याच्यात खूप पैसा घालवला आहे. मला समजतं आहे की माझं किती नुकसान झालं आहे. पण हे नुकसान सगळे एका नॅशनल अवॉर्डने मला जे नाव मिळालं आहे त्याच्यात सगळं भरून आले असं मी समजते. माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी मी मुद्दाम सांगते, तुम्ही चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. तुम्ही जे OTT प्लॅटफॉर्मवर पाहता, जी मजा तुम्हाला थिएटरमधून येते ती तुम्हाला घरी बसून बघण्यात येत नाही. याचं एक कारण, तुम्ही OTTवर बघत असताना डोअरबेल वाजते, घरात कुकरची शेटी वाजते, मेडला तुम्ही इन्स्ट्रक्शन देत असतात, नवरा असतो तो बायकोला सांगतो, जा गं मला 1 कप चहा घेऊन ये.
हे खूप तुम्हाला डिस्टर्बन्स असतं. तुम्ही शांततेने एकाग्रतेने चित्रपट पाहू शकत नाही. व्हेअरएज तुम्ही जर थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिलात तर तुम्हाला त्या चित्रपटाचा आनंद घेता येईल. मी फक्त माझ्याच चित्रपटांविषयी बोलत नाही आहे, सर्व चित्रपटांविषयी बोलते. आणि मराठी प्रेक्षक हा थिएटरमध्ये जात नाही. अजून एक मला शासनाला पण सांगावंसारखं वाटतं की प्रत्येक मल्टिप्लेक्समधला एक स्क्रीन मराठी चित्रपटांसाठीच राखून ठेवला पाहिजे. मग तिकडे शाहरुख खानचा असू देत, सलमान खानचा असू दे, आमिर खानचा, कोणाचाही हिंदी चित्रपट आला तरी त्या थिएटरला हिंदी चित्रपट लागताच कामा नये आणि तिकडे मराठी चित्रपट लागला पाहिजे. तर थोडीशी मराठी इंडस्ट्री जगेल. नाहीतर जर अशा तऱ्हेने खूप छान छान फिल्म बनत आहेत आणि मराठी फिल्म तुम्ही बघाल तर त्याचा गाभा, कारण मराठी वाङ्मय एवढं आहे, त्याचं कॉन्टेंट जे मराठी फिल्ममध्ये आहे ते तुम्हाला हिंदी, गुजराती, सिंधी त्याच्यात सापडत नाही. का लोक त्यांच्या लँग्वेजमधले चित्रपट मराठी कादंबऱ्यांवर आधारित करतात? कारण जी गोष्ट मराठीत आहे, मराठीचा सुगंध आहे, तो सगळीकडे पसरतो आहे. सगळ्यांना त्याच कथांवरती चित्रपट करायचे असतात. तर मला असं वाटतं, मी लोकांना आवाहन करेन की तुम्ही कृपया हे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. तुम्हाला त्याचा आनंद पण तुम्हाला मिळेल. आणि मराठी सगळे चित्रपट टॅक्स फ्री असतात हो, तुम्ही नक्की जा. तसंच थिएटर मालकांना पण मी सांगेन किंवा जे मल्टिप्लेक्स चालवतात त्यांना सांगेन की तुम्ही एक स्क्रीन कृपया महाराष्ट्र आहे, मराठी चित्रपटांसाठी एक स्क्रीन कायम ठेवा. तसंच जे कॅन्टीन असतं तिथे, पूर्वी आम्ही जेव्हा चित्रपट बघायचो 50 रुपयात किंवा 100 रुपयात वेफर, पॉपकॉर्न, सॉफ्ट ड्रिंक, पाण्याची बाटली घरून घेऊन जायचो. हे सगळं बघता येतं. परंतु आज तुम्ही एखादा चित्रपट बघायला गेलात, चित्रपटाच्या तिकिटाने एवढाच खर्च त्या खाण्याचा असतो. तर मला असं वाटतं की काहीतरी याच्यावर विचार व्हायला पाहिजे. तुम्ही तुमचं घरून खाणं आणा, परमिशन द्या. आता मराठी चित्रपट बघण्याचा जो एक ग्रुप आहे तो 50+ आहे. आजची तरुण पिढी मराठी चित्रपट बघत नाही. त्यामुळे मी सगळ्या तरुण पिढींना पण आवाहन करेल की असे चित्रपट तुम्हाला हिंदी, इंग्रजीमध्ये पाहायला मिळणार नाही आहे, जे मराठीत बघायला मिळतील. तर खास करून तरुण पिढीने मराठी चित्रपट बघायला पाहिजेत. आपली संस्कृती काय आहे, मराठी म्हणजे काय, महाराष्ट्रीयन घरातलं वातावरण काय आहे, जी चव तुमच्या पुरणपोळीला, वरण भाताला आहे, ती तुम्हाला पिझ्झा आणि याला येणार नाही. तर माझी गोष्ट लक्षात असू द्या आणि त्याप्रमाणे बघा. मराठी लैंग्वेज को एक बैरियर, जैसे हिंदी ऑडियंस है, हाँ, तो मराठी लैंग्वेज को वो जॉब नहीं कर पाएंगे. तो क्या ऐसा कुछ प्लान है कि इसको हिंदी में डब किया जाए और फिर इसको OTT वगैरह पे या कहीं रिलीज किया जाए? वो तो होगा ही. अभी जब कोई फिल्म को नेशनल अवार्ड मिलता है, वो किसी भी लैंग्वेज में हो, वो हर लैंग्वेज में डब किया जाएगा. वो तो होगा ही. अभी वो दूसरे लैंग्वेज के जो प्रोड्यूसर रहेंगे या जो डिस्ट्रीब्यूटर रहते हैं, वो इस फिल्म को लेते हैं और उनकी लैंग्वेज में डब करते हैं, या तो मुझे वो डब करके फिर बेचनी पड़ेगी. ममता जी, क्या मैसेज देना चाहेंगे आप ऑडियंस को? इट्स अ बिग जर्नी फॉर यू, 25 years इन न्यूज़ रीडिंग, फिर आपकी 9 फिल्में, इस स्टेज ऑन एज ऑफ करियर इतना बड़ा अचीवमेंट देना. आज मुझे बार बार मेरा एज बोल के आप मेरे को बिल्कुल नहीं, आप इतना अच्छा काम कर रहे हैं. मेरा आज 70 साल का एज है और मैंने तो सोचा था अभी रिटायरमेंट ले लूँ, मगर ये अवार्ड मिलने के बाद घर के लोग ही बोल रहे अभी तुम नेक्स्ट फिल्म बनाओ, ऐसे हो रहा है. और मैं सबको यही बोलूँगी, इतना बड़ा इंस्पिरेशन है ये सब. हाँ, घर का सपोर्ट होना बहुत ज़रूरी है. कोई भी क्षेत्र में कोई लेडी जाए तो उसके घर का सपोर्ट होना बहुत ज़रूरी है. तो क्या मैसेज देंगे आप ऑडियंस को? मैसेज तो वही दूंगी कि मेरी 10 फ्रेंडें मुझे बोलती है, मेरे पास मेरे फ्रेंड सर्कल जो है वो हर एक बोलता है अरे मैं फाइनेंस करूँगा, तुम फिल्म बनाओ, तो बहुत लोग हैं पैसा डालने के लिए. और सबसे ज़्यादा पैसा तो मैं बोलूँ ये जो आमदार खासदार रहते हैं, जो इंस्पेक्टर रहते हैं, IAS ऑफिसर, उनकी सबकी वाइफ को फिल्म मेकिंग में करियर बनाना बहुत अच्छा लगता है. मगर ऐसा आप प्लीज़ मत करो. आप फिल्में बनाइए मगर उसके पहले उसकी पूरी जानकारी, उसका जो ज्ञान है वो पहले आप प्राप्त करें. नहीं तो आप बोलेंगे इसने मुझे फंसाया, उसने मुझे फंसाया. कोई किसी को फंसाता नहीं है, वो हर एक आदमी का ज्ञान रहता है, अज्ञान रहता है.
तो अज्ञान मत बरो, आंखें खुली रखो, थोड़ा नॉलेज पता कर लो पहले, और उसके बाद में किन लोगों के साथ आप काम कर रहे हैं वो देखो, और फिल्में बनाओ, ज़रूर बनाओ, आपको बहुत आनंद मिलेगा फिल्में बनाने से। थैंक यू सो मच। थैंक यू।